महायुती आणि महाविकास आघाडी प्रामुख्यानं लढत होती। त्या निकालात प्रामुख्यानं जर बघितलं तर महायुतीला जवळजवळ 230 जागा या निमित्तानं मिळाल्या। पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं या सर्वसामान्य लोकांच्या भावना होत्या, त्या भावनेच्या माध्यमातून महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं सर्वसामान्य लोकांच्यात आज या निमित्तानं आवाज होता की त्यांना एवढं मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं वाटत नव्हतं। पण नेमकं काय घडलं काय नाही, आणि या निमित्तानं महाविकास आघाडीची जी काही आमची पिछाडी झाली त्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रातच या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्यात साशंकता निर्माण झालेली आहे। आणि मग जत विधानसभेचं जर बघितलं तर गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं या जत विधानसभेच्या जी काही कामं होती ती कामं प्रामुख्यानं मांडली। त्याचबरोबर या जत विधानसभेच्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रश्न मांडला। त्याचबरोबर प्रामुख्यानं जो कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता, या तालुक्याची ओळखच या निमित्तानं या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं केला आणि आज त्याला बऱ्यापैकी यश आले। अशी परिस्थिती असताना एकीकडं पाणी, एकीकडं विकास काम, एकीकडं संपर्क, अशा पद्धतीचं असताना देखील या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत मतदारांच्या बरोबरच आमची मी साशंकता या निमित्तानं आम्हाला निर्माण झाली। प्रामुख्यानं जी काही गावं 6 गावं मला लीडिंग मिळालं, त्या 6 गावांच्या लीडिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते लीडिंग नाममात्र आहे। आणि जिथं खऱ्या अर्थानं आम्हाला लीडिंग मिळायला पाहिजे होती अशी जवळजवळ या तालुक्यातली एक साधारणतः 67 अशी गावं होती की तिथं प्रामुख्यानं आम्हाला लीडिंग मिळणं क्रमप्राप्त। मग आमचे दरीबडचे असू दे, उंदी असू दे, बालगाव असू दे, बोळंडगी असू दे, त्याचबरोबर संख असू दे, याचबरोबर हे भिवर्गी असू दे, तिक्कोंडी असू दे, कोणत्यान बबला, गिरगाव, त्याचबरोबर या रावळगुंडवाडी असेल, वाळेखिंडी असेल, शेगाव, त्याच्यानंतर इकडं परत आल्यानंतर मेंढीगिरी, उंटवाडी, भोजानवाडी, उमराणी, या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेळुंकी, या ठिकाणी प्रामुख्यानं आमच्या बिरुळमधले सुद्धा प्रॉपर बिरुळच्या बाबतीत सुद्धा आम्हाला लीडिंग मिळणं क्रमप्राप्त होईल। पण अशी जर निकाल बघितले तर खऱ्या अर्थानं हे निकाल धक्का देण्यासारखे निकाल आहेत। आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यातले प्रश्न मांडले, ज्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्या अनुषंगानं या निवडणुकीचा जर निकाल बघितला तर एकतर्फी निकाल लागलेला आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय। आणि जी काही यंत्रणा ज्या ईव्हीएम मशीनच्या बाबतीत आमची या निमित्तानं साशंकता आहे आणि अशा पद्धतीत या तालुक्यातला हे लोकशाहीला या महाराष्ट्रात काळीमा फासण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं की जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथं सरासरी जर बघितलं तर एकाच म्हणजे सिक्वेन्सली त्यांना मतं पडलेली दिसत आहेत। आणि जे काही लीडिंग आहे ते लीडिंग साधारणतः 36 ते 38च्या आसपास सर्वसामान्य सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं। पण हे जर अशा पद्धतीचं जर होणार असेल तर या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याचबरोबर जे आपले BJPची सत्ता या केंद्रात आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय। कारण गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जतमधला जर संपर्क बघितला तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक एकतर्फी
माझा विजय होणं अपेक्षित होतं, पण आज तसं घडलेलं नाही. जे 4 दिवसात उमेदवार आले त्यांचा आज या निमित्तानं विजय होतोय हे खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य जत तालुक्यातल्या जनतेला, या मतदारांना पटलेलं नाही आहे. आणि याच निमित्तानं आम्हाला याचा निषेध करतो आणि याच्या पद्धतीचा योग्य तो न्यायालयीन लढा या निमित्तानं आम्ही पुढच्या काळात करणार आहोत हे या निमित्तानं तुम्हाला सांगतो. या EVMच्या माध्यमातून जे काही 11पर्यंतचे निकाल लागलेले आहेत, जे काही लिडिंग दाखवत होतं ते समसमान दाखवत होतं, पण जसं 11च्या पुढं गेलं तसं हे निकाल एकतर्फी या निमित्तानं महायुतीच्या निकाल बाजूने गेलेला आपल्याला बघायला मिळतो. आज बऱ्याचशा लोकांनी जे तज्ज्ञ आहेत राजकारणातले त्यांनी सुद्धा या निमित्तानं या महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निकालावर साशंका निर्माण केलेली आहे. जे निवडणूक आयुक्त होते नीला सत्यनारायण त्यांनी सुद्धा या प्रक्रियेवर साशंकता आज या निमित्तानं उठवलेली आहे. असं गुजरातमधूनच या निमित्तानं जे काही EVM मशीन आणले ते गुजरातमधूनच का आणले आणि तेही प्रायव्हेटमधूनच का आणले, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या जे जाणकार आहेत महाराष्ट्रातले, जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीची साशंकता या निमित्तानं आज आपल्याला या गेल्या 2 दिवसाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. खरं तर ज्या मला मतदान जे पडलेलं आहे ते 74,000 मतदान पडलेलं आहे, त्या लोकांचे मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय, त्यांचे मनापासून आभार मानतोय. आणि हे आभार मानत असताना देखील जे काही लिडिंग ज्या पद्धतीनं यायला पाहिजे, एकतर्फी खऱ्या अर्थानं जर निकाल लागायचा असला तर तो काँग्रेसच्या बाजूनं लागणं गरजेचं होतं. पण या निमित्तानं महाराष्ट्रातले सगळेच जर निकाल बघितले तर या प्रक्रियेवर साशंकता निर्माण करणारे हे निकाल आहेत या निमित्तानं.